आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघणार आहोत। मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे। या कामगारांना दिवाळीकरता 35,000चा बोनस मिळणार आहे। लोडर, ड्रायव्हर, क्लीनर या कामगारांकरता 35,000 रुपये आणि व्हाईट कॉलर कामगारांना एक बेसिक वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। अशातच मिठाई आणि फरसाण दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी बघायला मिळते। तर यंदा मिठाई आणि फरसाणाच्या दरात 10% वाढ झालेली आहे। दिवाळी निमित्त नाशिक वगळता जिल्ह्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असतील। मार्केट बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यातच कांदा विक्री करता गर्दी केलेली होती। त्यामुळे 2 ते 3 दिवसांपासून खरेदी विक्री मंदावली आहे। विदर्भातील प्रमुख आणि ऐतिहासिक व्यापारी केंद्र म्हणून ओळखली जाणारी सीताबर्डी बाजारपेठ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी फुलून गेलेली आहे। दिवाळीची खरेदी करण्याकरता ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुण्यातील सराफा बाजारात मोठी गर्दी बघायला मिळते। पुणेकरांनी चांदी सोन्याच्या खरेदीकरता गर्दी केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार बघायला मिळत आहेत। मात्र सोन्याच्या दरात 3,000ची घट झाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे। धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर नागपूर शहरातील प्रमुख दागदागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली। सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी लोकांचा उत्साह कायम असल्याचं बघायला मिळालं। दिवाळी सणाच्या तोंडावर धनत्रयोदशीला साताऱ्यातील कराड इथं सोनं चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली। सोनं आणि चांदीच्या दरात थोडी घट झाल्यानं खरेदी करता ग्राहकांनी गर्दी केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीत नरकासूर बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। ठिकठिकाणी तयार होणारे भव्य नरकासूर स्पर्धा आणि कला प्रदर्शनाचं रूप घेत आहेत। फटाक्यांची आतषबाजी, फराळाची चव आणि नरकासूर दहनाचा पारंपरिक विधी असतो। सिंधुदुर्गात या परंपरेला आजही तेवढंच महत्त्व आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरासह परिसरातील ग्रामीण भागांमध्ये सध्या आकाशकंदील खरेदी करता ग्राहकांची चांगली झुंबड उडाली आहे। पारंपरिक कागदी आकाशकंदिलांपासून ते आकर्षक LED लाईट्सनी सजलेलं आधुनिक कंदील बाजारात बघायला मिळत आहेत। दीपावलीची सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंढरपुरामधील चंद्रभागा घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला। चंद्रभागा घाटावर तब्बल 10,000 दिवे लावण्यात आले। गेल्या 25 वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो। यांना आनंदाचा शिधा न मिळाल्याने किमान कष्टाच्या मजुरीवर दिवाळीचा गोडवा होईल। या आशेवर असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक मजुरांची संख्या सुमारे 170 कोटी 86 लाख रुपयांची मजुरी गेल्या 4 महिन्यांपासून थकलेली आहे। त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे। अन्न आणि औषध प्रशासनातर्फे राज्यात सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानांतर्गत हॉटेल्स, कॅन्टीन्स अशा तब्बल 3,485 विविध अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली। देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीने ताफ्यात आणखी 30 नवीन A350 ही आलिशान विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विशेष म्हणजे त्यांचं इंजिन हे रोल्स रॉयस या प्रख्यात कंपनीचं असणार आहे। एअरबस कंपनीची A350 या प्रकारातली विमानं अतिशय प्रशस्त असतात। राज्य शासनाने 2017 मध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची रक्कम सहकार खात्याच्या प्रस्तावानुसार 6 आठवड्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले गेले आहेत। राज्यात सप्टेंबरमध्ये असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित 23 जिल्ह्यातील 33,65,544 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे। 27,59,745 हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीकरता 3,258 कोटी 56 लाख इतका निधी वितरित करायला शासनाने मान्यता दिली आहे। भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातली मैत्री पुन्हा एकदा जिल्हा शासकीय विश्रामगृहावर दिसली। जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदयनराजेंनी त्यांना पार्टी कुठे आहे असा मिश्किल सवाल केला आणि चला जलमंदिरालाच जाऊ, पार्टी करू असं मिश्किल उत्तर जयकुमार गोरे यांनी दिलं। ज्या पोलीस स्टेशनात अटक व्हायची त्याच पोलीस स्थानकाची नवीन इमारत ज्याच्या बांधकामाची जबाबदारी माझ्यावर आली असं वक्तव्य केलं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी। त्यांच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला। जळगाव जिल्ह्यातील पाळधी पोलीस स्थानकाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण गुलाबराव पाटलांच्या हस्ते करण्यात आलं। सोयाबीन आणि कापसाचे खरेदी केंद्र सुरू झालं नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आले। खरेदी केंद्र सुरू केलं नाही तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडून टाकू असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला।
वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद उफाळला। जिल्हाध्यक्षपद आपल्या मुलाला न दिल्यानं माजी आमदार सुरेश देशमुख गटात नाराजी पसरली आहे। वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हिंगोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी या बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघा भागवत यांनी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची धावती भेट घेतली। या भेटीवेळी युवा नेते पार्थ पवार आणि प्रशांत भागवत हेही उपस्थित होते। या भेटीमुळे मावळ तालुक्यातील इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय समीकरणांची नवी घडामोड घडू शकते का अशी चर्चा रंगली आहे। सांगलीच्या विटा शहराच्या मतदार यादीत घोळ असून तब्बल 1200हून अधिक दुबार नावं असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आलाय। मतदार यादीमध्ये काहींच्या वडिलांचं पतीचं नाव नमूद नाही तर काहींचे पत्तेच गायब आहेत। ही मतदार यादी सदोष असल्याचा आरोप करत ती रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। राज्य सरकार कर्जमाफी करण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत अनवाणी फिरण्याचा निर्धार धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला। गेले महिनाभर हे कार्यकर्ते अनवाणी फिरतायत। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण आणि श्री शिवशंभू स्मारकाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते सोमवारी होणार आहे। या कार्यक्रमामध्ये तब्बल 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कामाचा शुभारंभ करण्यात आला। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी या मागणीकरता देहूतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि वारकरी आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं देहूमध्ये लाक्षणिक उपोषण आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये आमदार रोहित पवार आणि वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप दत्ता महाराज पाटील सहभागी होणार आहेत। अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यामुळे शेती पिकाच्या नुकसानीचं वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये, त्यासह बँक खातं होल्ड करू नये असे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या बँकांना दिले आहेत। ऐन दिवाळीमध्ये महामुंबईत पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं या संदर्भातला अंदाज वर्तवलाय। आज मुंबईच्या कमाल तापमानामध्ये घसरण होण्याची शक्यता आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार महामुंबईमध्ये संध्याकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे। माथेरानमधील सफाई विभाग, बांधकाम विभाग, माळी विभाग आणि वीज देखभाल दुरुस्ती विभागातील कंत्राटी कामगारांनी दिवाळी बोनस आणि या महिन्याचा पगार आगाऊ मिळावा या मागणीकरता कामबंद आंदोलन केलं। याबाबत नगरपालिका प्रशासनाला 3 दिवसांचा अल्टिमेटम देऊनही निर्णय न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। रावेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। वडिलांनी उडीदाच्या डाळीची भाजी खाण्यास सांगितल्यानं मुलाचा राग अनावर झाला आणि त्यानं जन्मदात्या वडिलांची हत्या केली। या प्रकरणी आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। शिर्डीतील कुख्यात गुंड पापिया शेख याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आणि तो शेअर करणाऱ्यांना पोलिसांनी चपराक लगावली। गुंड पपिया शेख शिर्डी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा मुख्य आरोपी आहे। पपिया शेखचा सहकारी ज्याने कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा संदेश शिर्डी पोलिसांनी या सहकार्यानं दिला, ज्यांनी त्याचा व्हिडिओ जारी केला होता। नांदेड नागपूर महामार्गावरील भानेगाव फाट्याजवळ तिहेरी अपघात घडला। या अपघातात 2 जण ठार झाले, 8 जण जखमी झाले। नांदेड नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथं डागडुजीचं काम सुरू आहे आणि यामुळे अनेक वाहनं विरुद्ध दिशेने जात असल्यानं अपघातांची संख्या वाढलेली आहे। क्रिकेटमधील सुपर पॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला धक्का देण्याकरता शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सज्ज झालेली आहे। आजपासून 3 दिवसांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याला मालिकेला सुरुवात होतीये। गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय मैदानातून दूर असलेले 2 रणधुरंदर रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेद्वारे पुन्हा वनडे क्रिकेटच्या रणांगणामध्ये उतरत आहेत। अनुभवी तिरंदाज ज्योती सुरेखा विन्नेमने या जागतिक तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये कांस्य पदक जिंकून तिनं इतिहास घडवलेला आहे। विश्वचषक फायनलमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला भारतीय कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे।